हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता आपण म्हणजे मी तुम्हाला सांगते की मला व्हिडिओ टाकायला मागे पुढे होते, कारण मला फॅमिलीकडे पण थोडं लक्ष द्यावे लागते. त्यामुळे असं होणार नाही आहे, कंटिन्यू व्हिडिओ येतील. पण आपले जे वार आहेत त्यामध्येच तुम्ही पाहत राहा. तर थोडे मागे पुढे होतील, पण व्हिडिओ नक्की येतील. तर पहा, मी तुमच्या ना कमेंट वाचल्या, तर मी तुम्हाला सांगते, मी त्याच्या पण उत्तरं देणार आहे सगळ्यांना, पण हळूहळू देईल. तर तुमचं असं म्हणणं आहे की ना फिडर लावल्यानंतर कबूतर त्रास देतात. तर हो, पहा कसं आहे ना, की त्याच्यामध्ये ना तुम्ही ना काय करा, पिकलेला जो पेरू असतो ना, म्हणजे पोपटांसाठी सांगते मी, की पिकलेला पेरू असतो, तर तो खूप पिकलेलाही नको आहे आणि खूप कच्चाही नको आहे. त्यातली एक फोड तुम्ही ठेवा, ती 4-5 दिवसांनी चेंज करा. असं केल्यानंतर तुम्ही जर केला ना, तर तुमच्याकडे कदाचित पोपट येतील. कारण मी असं केलं होतं ना, तेव्हा पहिला पोपट माझ्याकडे 1.5 महिन्याने आला होता बघा. म्हणजे 1.5 महिना मी हे काम करत होते फीडर लावल्यानंतर. एक ना एक दिवस पोपट येणार ह्याची मला नक्की खात्री होती, आणि तसंच झालं. कारण फळं जे असतात ना, ते कबूतर खातच नाहीत, त्यामुळे अजिबात त्रास होत नाही. तुम्ही शक्यतो फळं ठेवा, बुलबुल खातील किंवा मग पोपट पण आवडीने खातात, केळ खातात, ॲपल खातात. त्यामुळं असं काही नाही की धान्यच ठेवलं पाहिजे. आणि आत्ता जे हे फीडर दिसतंय ना, तर हा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. मी कोणाकडनं पैसे घेत नाही बरं का, ह्या म्हणजे असं फीडरसाठी वगैरे. जे मला गिफ्ट म्हणून आलं आहे, तर तुम्हाला जर ते हवं असेल ना, तर तसं मला सांगा. त्यामध्ये ना फक्त छोटे पक्षी जातात, मोठे पक्षी जात नाही. मी तुम्हाला त्यांचा नंबर देईल.